नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतकांडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नारायण उपनिषदाचा आपला अगदी शेवटचा भाग आला आहे. 2-4च श्लोक राहिले, ते आपण आज पूर्ण करूया. 2 दिवस आपण भेटू शकलो नाही, त्याबद्दल दिलगीर आहे. आणि आपला 30वा श्लोक मी परत झाला तर काही हरकत नाही, पण आपला एखादा कमी व्हायला नको म्हणून मी हे नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. आज हरताळकेच्या शुभेच्छा, उद्या येणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि गणेशोत्सवानिमित्त आपल्या ज्या काही उपासना आहेत त्यांनाही आपण सर्वजण जोडले जा, असं मी आपण सर्वांना विनंती करते. सनो बंधुर्जनिता सविधाता धामानि वेदभुवनानि विश्वा यत्र देवा अमृतमानशान स्तुतिये ध्यामान्य भैरयन्तः. या फाट विश्वासकट ज्यांनी देवांची प्राणीजातही निर्माण केले, म्हणून देवाला सर्व भावे भजावे. ईश्वर आमचा बंधू, भ्राता, आपत्कालीन सहाय्यकर्ता, पापापासून वाचवणारा आणि बोधदाता आहे. तो सर्वांना जन्म देतो, पोषण करतो आणि सर्वांचे हित करतो. तो विश्वाची स्थिती जाणतो. त्रिभुवनासकट प्रत्येकाची परिस्थिती त्याला पूर्णपणे कळून चुकते. कोण कुठल्या भावनेने भजन करतो, कुणाला काय द्यावे, किती द्यावे, हे सर्व त्याला कळते. ईश्वराच्या कृपेमुळे स्वर्गलोकी देवही सुखाने राहतात. म्हणून सद्वर्तनी राहून शुद्ध अंतःकरणाने मानवाने ध्यान भजन करून ईश्वराला आपलेसे करून घ्यावे. त्यामुळे माणसाची उन्नती होते आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ती होऊन ब्रह्मज्ञान होऊ लागते. परिद्यावा पृथिव्यै यान्ति सद्य लोकान् दिशः परिसुवः ऋतश्च तनुः तस्तु तन्तु विततं विच्युत्य तदपश्यत् तदभवत् प्रज्ञासु. हा 31वा श्लोक आहे. एका लाभाशिवाय दुसरी इच्छा ज्याच्या मनात नाही, सर्व अहंकार ज्याने सोडलेले आहेत आणि सर्व विश्वाठाई ब्रह्म आहे, हे ज्याच्या पदोपदी अनुभवास येते, त्याच्या पवित्र हृदयामध्ये सर्वात्मकता मूर्त होते. सर्वात्मक भावनेने ते लोक कल्याणाला लागतात. याच एका परमार्थाच्या विचाराने ते स्वर्ग, सर्व दिशा, पाताळ आणि अंतरिक्ष यांना व्यापून टाकतात. अद्वितीय अशा सत्याचे व दिव्य सामर्थ्याने विश्वाला परमेश्वराने व्यापून टाकले आहे. स्वतः सकट त्याच्यापासून वेगळं कोणी नाही, हे ज्ञान त्यांच्या सत्कर्मामध्ये राहते. यामुळे सर्व जगाशी ते आत्मौपम्य भावाने द्वेष, शोक आणि मोहाशिवाय वागू शकतात. त्यांना अवघा संसार सुखाचा सागर असल्यामुळे अनुभव येतो. चंद्राशिवाय चांदणे आल्हाद देते. रम्य शतकालाशिवाय सुद्धा प्रसन्नता जाणवू लागते आणि हिमालय दिसत नसतानाही त्याची उदास्तता त्याच्या ठाई प्रकट होते. तसेच गंगेशिवाय ते मूर्तिमंत पवित्रतेने मूर्त होतात. श्रद्धा ही कामधेनूसारखी आहे. ध्यानाभ्यास आनंदाने करून त्यांनीही बुद्धी अलंकृत होते आणि विवेकाची रत्ने त्याच्यावर शोभू लागतात. ब्रह्मज्ञानाची ही महती श्रुतींमध्ये परोपरीने वर्णन केली आहे, तेव्हा त्या दिशेने आपली प्रगती करून घ्यावी, असं यामध्ये म्हटलंय. अजून 2 श्लोक आहेत, ते आपण बघूया. परित्य लोकान् परित्य भूतानि परित्य सर्वः प्रदिशो दिशश्च प्रज्ञापतिः प्रथमजा ऋतस्य आत्मनात्मन बहुभूव. ऋत, सत्य, परब्रह्म ही काय वस्तूंची नावे आहेत? त्यापासून सर्वप्रथम प्रजापती जन्माला येतो.
त्याने विश्व निर्माण केले आणि अंगोपांगासकट त्याचे रक्षण केले. कर्तव्य कर्म सोडून अहम मम भाव सोडून देऊन आत्मज्ञानाने आत्मरूप प्राप्त करून घ्यावे. सर्व दिशा लोक भूते हे परमेश्वर आपल्या इच्छेप्रमाणे चालवित असतो. देहामध्ये जसा जीव असतो तसा विश्वाठाई विराटच राहतो आणि प्रमाणापेक्षा कुठेही पिंडात किंवा ब्रह्मांडात तो अधिक नाही किंवा कमी नाही. या हिरण्यगर्भाला कोणी ईश्वर अंश मानतात. पुत्र योग्य मार्गाने वागत असला तर पित्याप्रमाणेच मान मिळतो. परंतु आपण साधक आहोत. ईश्वर शब्दाने नाते ब्रह्माशीच जोडणे योग्य ठरेल असे आपल्याला कळावयास पाहिजे. आता अगदी 33वा हा पहिला मयूरावातला शेवटचा श्लोक. सदस्पती मद भूत प्रियमिंद्रस्य काम्यस्य सनीं मेधायमासी शम असा हा 33वा श्लोक आहे. ज्याने अत्यंत अद्भुत विश्व रचलं त्याला मी नम्रपणे प्रार्थना करतो. उमाप्रसादाने ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो इंद्र देखील निरभिमान होऊन त्याचा भक्त झाला. सुक्ताचा विचार बाजूला सारून त्याची अभिलाषा निरंतर करावी. तो परमात्मा आहे. त्याचे औदार्य विलक्षण आहे. तो कृपेचे निधान आहे. त्याच्या पायी नम्रतेने एकच माणूस आहे. त्याचे औदार्य विलक्षण आहे. तो परमकृपेचा निधान आहे. त्याच्या पायी नम्रतेने एकच मागणे असावे की हे प्रभो, मला प्रसन्न होऊन बुद्धीचे वरदान दे. जी बुद्धी विमल विपुल तीक्ष्ण ग्रहण धारणशील त्वरित गती करणारी असेल व बऱ्या वाईटाची निवड करणारी असेल, जी तरकट रचणारी नाही आणि मनाला योग्य वाट देईल, अशी कुतर्काचे काटे काढून सन्मार्गाला स्वच्छ करील, समन्वयाचे मनोहर होऊन जी विरोधाला दूर करील, विद्वान जिच्या तेजाने निरुत्तर होतील आणि शुद्ध ज्ञान मिळवण्याची तिला कधीही कंटाळा येणार नाही. श्रद्धाभावाने ती रमून जाईल. तुझ्या पायावर ती सतत वाहिली जाईल. अशी बुद्धी हे परमेश्वरा मला दे आणि मूर्तिमंद ब्रह्मज्ञान मला झाल्याशिवाय राहणार नाही. तथास्तु म्हणून भगवंतांनी आशीर्वाद दिला आणि भक्तांच्या मनात आनंद दाटून आला. पहिला मयूरव समाप्त. तथास्तु हा शब्द इतका मोलाचा आहे, तोही भगवंताच्या कृपेने आपल्यापर्यंत पोचला आहे. या समूहात आपल्या नारायण उपनिषद समूहात जोडलेल्या सगळ्यांवर भगवंताची कृपा असीम आहे. आणि हा व्हिडिओ यूट्यूबला जर पाहत असाल तर तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण 13 उपनिषदांचा परामर्श बघणार आहोत. तर 199 रुपये भरून आमच्या ग्रुपला सामील व्हा. माझा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देते. आपण मला नक्की संपर्क करा आणि नारायण आपल्या उपनिषदाच्या ग्रुपला जोडले जा. श्रीराम समर्थ.